कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षांची शिवानी, पण ती खूप हुशार आणि चतुर होती. गावातील मुले माणसं तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडा बाजार भरायचा. आई बाबांबरोबर शिवानीही बाजारात जायची. आई बाबांना हिशोबात मदत करणं व भाजी किंवा भेळ खाणं हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी एका मिठाईच्या दुकानापाशी मिठाई पाहत सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. थोड्या वेळानं तो शिवानीकडे आला आणि तिला पैसे मागू लागला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? शिवानी म्हणाली. मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे, हलवाई म्हणाला. मिठाईचा वास तर येणारच, म्हणून काय त्याचे पैसे घ्यायचे? शिवानी म्हणाली. पैसे दिलेच पाहिजेत, हलवाई ओरडू लागला. बघ्यांची गर्दी जमली. शिवानी म्हणाली, काय माणूस आहे हा? कुणी म्हणालं, वासाचे पैसे? कोणाच दिसतोय. लोकांना हलवाई असेच लुबाडतो हे माहिती होतं. शिवानीला एक युक्ती सुचली. ती आई बाबांकडे आली. तिने आईजवळ भाजी विकून आलेल्या पैशांची चिल्लर मागितली. आईला घेऊन ती हलवायाजवळ आली. हातातल्या चिल्लरची पिशवी शिवानीनं वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला. लोक हे सगळं पाहत होते. शिवानी हलवायाला म्हणाली, मिळाली का पैसे? हलवाई म्हणाला, कसले पैसे? मग शिवानी म्हणाली, अहो मी तुमच्याकडून काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. शिवानीचे उत्तर ऐकून हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. शिवानी मात्र पैशांची थैली घेऊन आईसोबत ऐटीत निघून गेली.